प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर. राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीनं कुडाळ शहरात अत्यंत उत्साहात आणि देशभक्तिमय वातावरणात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. ऐतिहासिक भैरव मंदिर ते SN देसाई चौक या मार्गावर काढण्यात आलेल्या या रॅलीत हजारो विद्यार्थी नागरिकांनी भाग घेतला. या प्रसंगी पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे आणि संयोजक विवेक पंडित यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सावंतवाडी नंतर आता कुडाळ मालवण मतदारसंघात राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीनं भव्य तिरंगा यात्रा पार पडली. हातात राष्ट्रध्वज घेतलेले नागरिक, देशभक्तीपर घोषणा देणारे विद्यार्थी आणि माजी सैनिकांच्या उपस्थितीनं कुडाळ शहर देशभक्तीच्या रंगात रंगून गेलं. SN देसाई चौकात या रॅलीचं मोठ्या सभेत रूपांतर झालं. आज आपल्या कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आलेली होती. त्याचं नेतृत्व आणि मार्गदर्शन सन्माननीय आमदार निलेश राणे साहेब आणि संयोजन आमच्या पंडितजींनी अतिशय उत्तम पद्धतीने निश्चित केलेला आहे. पंडितजी असो आणि आमचे प्रभाकर सावंतजींनी जसं म्हटलं की आज आपण जे सर्वजण इथे उपस्थित झालेलो आहे ते आपल्या नावापुढे कुठल्या पदामुळे नाही, नावापुढे लागलेल्या कुठल्याही डिग्रीमुळे नाही, पण आज आपण एक देशभक्त राष्ट्रप्रेमी नागरिक म्हणून आज आपण इथे मोठ्या प्रमाणामध्ये जमा झालेलो आहे. आपल्या प्रत्येकासाठी राष्ट्रप्रथम ही भूमिका अतिशय महत्वाची आहे. काही दिवसा अगोदर आमच्या राष्ट्र स्वयंसंघाचे सहसंघचालक सन्माननीय अतुल निवडेजींचं विद्यार्थी परिषदेसमोर एक चांगलं भाषण झालं. तिने अतिशय चांगला मुद्दा मांडला की कुठल्याही देशाचं भविष्य ओळखायचं असेल, कुठल्याही देशाचं भविष्य जाणून घ्यायचं असेल तर त्या देशातले विद्यार्थी तरुण कुठल्या पद्धतीच्या गाणी ऐकतात यावर खऱ्या अर्थाने त्या देशाचं भविष्य कळतं. आणि म्हणून आपण सगळेजण एक देशप्रेमी म्हणून, राष्ट्रप्रेमी म्हणून आपल्या प्रत्येक कृतीमध्ये, प्रत्येक कार्यामध्ये आपल्या देशाला प्रथम ठेवणं, देशभक्ती ह्याला प्राधान्य देणं हे आज काळाची गरज आहे. आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वात असलेला आपला भारत देश हा 2047ला विकसित भारत म्हणून त्या दिशेने आपण वाटचाल करतोय. पण एका बाजूला विकास होत असताना आपण देशप्रेमी नागरिक म्हणून आपल्या ह्या देशाला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी जेवढी सैनिकांच्या खांद्यावर आहे तेवढीच महत्वाची जबाबदारी ही नागरिक म्हणून आपल्या प्रत्येकावर निश्चित पद्धतीने आहे. आणि म्हणून या तिरंगा यात्रेच्या निमित्ताने मी शुभेच्छा देत असताना आपल्याला सगळ्या जणांना परत आपल्या घराच्या दिशेने जाण्या अगोदर आपण हाच तेवढा एक संदेश घेऊन जायचा आहे की आमच्यासाठी आमचा देश प्रथम आहे, राष्ट्र प्रथम आहे. आणि ह्या देशातला जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा तेव्हा देशाचे नागरिक म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने देशाची सुरक्षा करण्यासाठी आम्ही पुढे असू हा शब्द आणि विश्वास आणि संकल्प ठेवून आपण या यात्रेतून परत घरी जावं एवढंच त्या निमित्ताने मी सांगेन. परत एकदा ज्यांनी या यात्रेसाठी मेहनत घेतली त्या सगळ्या जणांचं अभिनंदन करतो. इथेच थांबतो. सावंत साहेब आणि आमचे रावडे, संदीप रावडे आयोजक जे आहेत, रणजित देसाई आणि आमचे संजय वेलुरकर, मी मनापासून प्रभाकरजी आपले आणि आपल्या सगळ्या टीमचे मनापासून अभिनंदन करतो. आपण
रॅली ही कुडाळमध्ये आयोजित केली त्याबद्दल सगळ्या ज्यांनी या कार्यक्रमामध्ये योगदान दिलं, ज्यांनी सहभाग केलेला आहे मी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो. खरं तर पालकमंत्री साहेबांनंतर बोलणं प्रोटोकॉलमध्ये बसत नाही, तरी सुद्धा मी फक्त आभार मानण्यासाठी इथे उभा आहे. मी मनापासून या रॅलीमध्ये जो संदेश सन्माननीय पालकमंत्री महोदयांनी, सन्माननीय प्रभाकर सावंतजींनी आणि सन्माननीय पंडितजी यांनी आपल्याला दिलेला आहे त्याचं तंतोतंत पालन आपण सगळ्यांनी करावं. हा देश टिकला तर आपण टिकणार आहोत, लक्षात ठेवा. देश राहिला नाही तर तुमची आणि आमची किंमत काही नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि स्वातंत्र्य हे कशासाठी मिळालं, कोणासाठी मिळालं आणि किती लोकांना जीव द्यावा लागला, तेव्हा आपण इथे फुकटचे असे फिरतोय, आझादीमध्ये फिरतोय, स्वातंत्र्यामध्ये फिरतोय. हे काही सहज आलेलं नाही, स्वातंत्र्य सहज आलेलं नाही. रस्ता घ्यावे लागलेले आहेत, बलिदान द्यावं लागलेलं आहे, अनेक लोकांना त्याग द्यावा लागलेला आहे. हे असं सहज निघालेलं नाही. सगळ्या मुलांना या निमित्ताने देशप्रेमाची भावना मनामध्ये रोज यावी. हे फक्त एका दिवसाचा विषय नाही. हा 365 देश हा अजरामर आहे. तो 365 दिवस आपल्या मनामध्ये जिवंत राहिला पाहिजे. तो 365 दिवस गलीमध्ये रस्त्यावर तो साजरा झाला पाहिजे. म्हणून आजचा दिवस सन्माननीय मोदी साहेबांनी इकडे आयोजित करायला आजच्या देशामध्ये सगळ्या नागरिकांना विनंती केली आणि आपण प्रतिसाद दिला, त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. या माहोलाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर मोठ्या संख्येने राष्ट्रप्रेमी नागरिक आज रस्त्यावरून या तिरंगा सन्मान यात्रा संपन्न करत आहेत. आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 दिवसापूर्वीच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये एक मोठी तिरंगा रॅली संपन्न झाली. आज आपण या सगळ्या कुडाळ परिसरामध्ये या रॅलीसाठी जमलेला आहात. पुन्हा एकदा सगळ्यांचे स्वागत करतो आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आपण सगळेजण या यात्रेमध्ये सहभागी झालात, त्यासाठी सगळ्यांचे आभार मानतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारत हा देश विश्वगुरु या नात्याने संपूर्ण जगभर त्याची आता प्रचिती आपल्याला पाहायला मिळते. आणि भारत हा देश विश्वगुरु ज्या हक्काने होतोय ते केवळ शस्त्रास्त्र, क्षेपणास्त्र याच्यावर नाही, तर भारताची ताकद होती या भारताची अखंडता, या भारताची एकता. आणि या सगळ्या अखंडतेचं, या सगळ्या एकतेचं जर काय प्रतीक असेल तर तो आपला तिरंगा झेंडा आहे. त्यामुळे या तिरंग्याचा सन्मान आपण कायम केला पाहिजे असं मला वाटतं. कारण तो एक साधा ध्वज नाहीये, 3 रंग मिसळले त्याच्यावर एक चक्र काढलं अशा अर्थाने आपण त्याला घेत नाही, तर ते आपले संस्कार आहेत. आपण यामध्ये शौर्य बघतो, बलिदान बघतो, यामध्ये विकास बघतो, यामध्ये समृद्धी बघतो, यामध्ये शांतता बघतो, यामध्ये सत्यत्व बघतो. अशा 3 अंगाने आपण या तिरंग्याचा सन्मान करतोय. मला वाटतं आपण सगळेच जण आजपर्यंत आज चंद्रसूर्य नांदो स्वतंत्र भारताचे असं म्हणतो. त्यामुळे जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत भारताचं स्वातंत्र्य अशाच पद्धतीने अबाधित राहणार आहे. आणि जोपर्यंत भारताचं स्वातंत्र्य अबाधित राहणार आहे तोपर्यंत हा तिरंगा ध्वज उंच जात राहणार आहे. तो आपल्या अभिमानाचा क्षण आहे. 15 ऑगस्टला त्या निमित्ताने रॅली, तिरंगा रॅली आपण काढली. रॅलीचा उद्देश एवढा की आपल्यामध्ये देशप्रेम अजून वाढीस लागावे, देशाच्या उत्कर्षासाठी, विकासासाठी आपण सर्वांनी एक दिलाने कामाला लागावं आणि स्वतः मोठं व्हावं, देशाला सुद्धा मोठं करावं. आता आपण सर्व मुलं किंवा मी स्वतः सुद्धा किंवा इथे जमलेला मला असं प्रत्येक जणच आपल्याला पारतंत्र्याचा अनुभवच नाही आहे. आणि पारतंत्र्य जर आपल्याला कळलं नाही तर स्वातंत्र्याचा आपल्याला किंमत कळणार नाही. जसं उपाशी माणसाला अन्नाची किंमत कळते त्याप्रमाणे पारतंत्र्यात जो राहिला आहे त्याला स्वातंत्र्य कळू शकतो. पण ती संधी आपल्याला मिळाली नाही, पण आपण पारतंत्र्यात राहिलो नाही कधी. तर आपल्याला पारतंत्र्य कळण्यासाठी काय करावं लागेल? मग आपल्याला पारतंत्र्य कळण्यासाठी इतिहास वाचावा लागेल, इतिहासाच्या घटना समजून घ्यावा लागेल. त्या काळामध्ये पारतंत्र्यामध्ये लोकांनी कसा त्याग केला, आपल्या संसाराची कशी राख रांगोळी केली, देशासाठी सर्वस्व वाहिलं, अशा स्वातंत्र्य सैनिकांचा, हुतात्म्यांचा, मोठमोठ्या नेत्यांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. तेव्हा थोडंफार पारतंत्र्य आपल्याला कळू शकतं आणि मग आपण स्वातंत्र्यावर प्रेम करू शकतो.